आता आम्ही आलो आहोत खेड शिवापूरच्या कॅफेला, ज्याचं नाव आहे द बेक लाईट फॅक्टरी बाय मालपानी. मालपानी म्हटलं की आपल्याला एक गोष्ट आठवते, हा क्रीम रोल. जसं फोटोकॉपीला झेरॉक्सचं नाव पडलंय, तसंच क्रीम रोलला मालपानीचं नाव पडलंय. लोक म्हणतात एक मालपानी द्या. क्रीम रोल बनतो कसा, एवढा लेजंडरी झालाय कसा, त्याची स्टोरी काय आहे आणि काय कोण बनवतंय बघूया. तर आता मी फॅक्टरीमध्ये आहे आणि कुठे आहे, काय करतोय, सगळं तुम्हाला कळणार आहे. कारण माझ्याबरोबर कोण आहेत दादा, आपलं इंट्रोडक्शन द्या. मी सचिन मालपानी, फाउंडर बेकलाइट फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड अँड वी आर लीडिंग मॅन्युफॅक्चर ऑफ बेकरी प्रोडक्ट स्पेशली इन क्रीम रोल. म्हणजे आपण जे आयुष्यभर क्रीम रोल खातो आहोत, ते जे मालपानीची कंपनी आहे, त्यांचं आडनावच मालपानी. मी तुम्हाला कळलं की आपण मालकाशी बोलतो. मी आतापर्यंत जेवढ्या पण बेकऱ्या म्हणजे अशा स्मॉल युनिट का बघितल्या, सगळ्या काळा कुट्ट असतात. हे काय आहे, काय एवढं मोठं सगळं काय चालू आहे? दिस इज खारी क्रीम रोल बनवण्याची ऑलमोस्ट ऑटोमेटेड फॅक्टरी. दिस इज नॉट बेकरी, दिस इज द फूड फॅक्टरी. आणि मग आता काय काय चाललंय, कसं कसं चाललंय, जरा तुम्ही एक्सप्लेन कराल का? कारण लोकांना ना हे सगळं बघायला खूप आवडतं. ओके, तर आम्हाला जर तुम्ही एक्सप्लेन करा की काय आहे, तिथे काय चाललंय, इथे काय चाललंय, कशी प्रोसेस असते, कसं पीठ बनतं तुमचं. चालेल. हा एकदम लेटेस्ट आधुनिक पद्धतीचा मिक्सर आहे. ओ वाव, काय तसं टेक्स्चर झालंय बघा ना, खतरनाक. हे अशा पद्धतीने खारी किंवा क्रीम रोलचा आटा मिक्सिंग केला जातो. आपण यामध्ये ते हे कसं बघतात, किती स्टार्च आणि काय गोष्टी कशा? आटा तयार झाला की नाही हाताने टेस्ट केली जाते. बाकीच्या टेस्टिंग आपल्या लॅबमध्ये होतातच, म्हणजे ही एकदम ग्राउंड लेवलची टेस्ट की आटा मिक्सिंगला रेडी आहे की नाही. मग इकडनं जरा कुठे जातो तो? डो बँड फॉर्मर मध्ये जाईल, आपण ते बघूया. आपण आधी हाताने लाटायचो, बरोबर, लाकडानी, लाकडी लाटणी असायची. बरोबर. आता ही आधुनिक, ही जर्मनीवरून आलेली मशीन आहे. त्याला शीटर म्हटलं जातं. खारीचा शीटर आहे हा. कुठल्याही प्रकारचं पीठ त्याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने सफाईदार पद्धतीने लाटलं जाईल. तुमची ही जी फॅक्टरी आहे ती पहिली चालू झाली एका मंदिरातनं, मी ऐकलंय. येस, काय ती गोष्ट? रविवार पेठेत आमचं स्वतःचं मंदिर आहे आणि मंदिराचा प्रसादगृह आहे. त्या प्रसादगृहामध्ये मी 1999 साली आपल्या प्रॉडक्टची सुरुवात केली, अगदी छोट्या पद्धतीत 70 स्क्वेअर फीट मध्ये. त्याच्यात ओव्हन आणि मिक्सर असं घेऊन मी हाताने सगळं काम करायचं त्यावेळेस. क्या बात आहे. ऍक्च्युली प्रसाद म्हटलं जाईल. हो, हा 70 स्क्वेअर फूट ते 30,000 40,000 स्क्वेअर फीटचं हा प्रवास आहे मागच्या 25 वर्षात. म्हणजे तुम्ही तुमच्या या फॅक्टरीला मंदिरासारखं मानता? मंदिरासारखंच मानतो आणि आम्ही प्रसादाप्रमाणेच प्रॉडक्ट बनवतो. एखादा प्रसाद बनताना जी आतली भावना असते, ती भावना असते, हो ती मेंटेन आहे. ती मेंटेन आहे. आणि आम्ही सगळे कामगार लोक, ऑल आर हॅपी पीपल आर वर्किंग हिअर. आम्ही कारखान्याचं वातावरण तसं ठेवलंय. कामगारांना आम्ही घरच्यांसारखी वागणूक देतो. आणि म्हणता ना, स्वयंपाक करताना सुद्धा गृहिणीचा भाव जर का त्याच्यात चांगला असेल, बरोबर, तर स्वयंपाक आपोआप टेस्टी लागतो. बरोबर, खूप महत्वाचं आहे. मंदिराचा प्रसाद का टेस्टी लागतो? कारण बनवताना तो भाव असतो. बरोबर, ते जस्ट क्वालिटी प्रॉडक्ट बनवण्याची कला नसते. बरोबर. तुम्ही काय भावाने बनवताय ते भाव महत्वाचे. शुद्ध शाकाहारी सात्विक पद्धतीने बनवलेला, अरे वा, तोच मी इथंच कायम ठेवलेला आहे. इथं जर एकदा कोणी माणूस कामाला आला तर नॉर्मली सोडून जात नाही. तुझा पहिला जो एम्प्लॉय अजूनही आहे? अजूनही आहे. 1999 सालचा एम्प्लॉई अजूनही आहे. मी तुम्हाला त्याची गाड घालून देईन. इथंच तो आहे. सन 2000 यानी 25 साल, 26वां साल चालू हो गया. 26 साल आप काम कर रहे हो? तब से चालू है. उस टाइम बहुत छोटा प्रोडक्ट बनता था. अब कैसा लग रहा है कि आप पहले काम करते थे और आज इतने लोग काम कर रहे हैं? बहुत खुशी होती है, बहुत खुशी होती है. आपको भी? मुझे भी, आप भी तभी से हो? तभी से मैं भी हूँ. और इसके वजह से बहुत लोगों को रोजगार मिला है, सबका पेट भर रहा है, बहुत पोषण चल रहा है यहाँ पे. अरे और वाह, हम लोग का यही ख्वाहिश है कि आगे चलकर और तरक्की हो, सब यहाँ पे काम करें. अरे वा, मस्त मस्त. थँक्यू सो मच दादा, थँक्यू. म्हणजे हे सर्वात मोठं कौतुक आहे की जो पहिला एम्प्लॉई आहे 1999 अजूनही सालचा काम करतो. अजूनही काम करतोय. मला इकडनं जेव्हा शीट बनते, तसं पुढे आपला कसं बनतो रोल बनतो, जो आपला जो फेमस रोल आहे. क्रीम रोल आधी आम्ही स्वतः हाताने बनवायचो. ओके, ऑलमोस्ट 50,000 पीस पर डे आम्ही हाताने बनवायचो. बापरे. आणि आज हेच काम आम्ही मशिनरी करतोय. मशीनमध्ये साधारण रोज 50,000 पासून 80,000 पीसेस पर्यंत 80,000 दिवसाला तयार होतात. आणि ही आपली जगातली एकमेव फॅक्टरी हा. आहे की जी अंडर वन रूफ एका दिवसात 80,000 ते 1 लाख क्रीम रोल बनवू शकते. काय म्हणता, अख्ख्या Yes. जगात? अख्ख्या जगात वी आर द हायेस्ट क्रीम रोल मॅन्युफॅक्चर इन द वर्ल्ड अंडर वन रूफ. मला वाटतं तुम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला अप्लाय केलं पाहिजे. पण आम्ही कुठल्या खरं सर्टिफिकेशन किंवा अशा काही ते गरज नाही glamourच्या तुम्हाला. गोष्टीत जात तुमच्या नाही. प्रोडक्टचं जे मार्केटिंग आणि जे लोक विकत घेतात त्याच्यावर तुमचं सर्टिफिकेट आहे. त्याच्यात आमचं सर्टिफिकेट आहे. ओ माय गॉड. येस. आणि मग इकडनं कुठे जाते ही? हे इकडनं आता पुढं बेकिंगची प्रोसेस आपण पाहूया. चला बघूया. तर आम्ही हा बेकिंग सेक्शन आहे. अच्छा, इथे सगळे बेकिंग ओव्हन लावलेले आहेत. ओके. तर तुम्हाला सगळ्यात पहिलं ओव्हनची गाड घालून देतो. हा आमचा सगळ्यात पहिला ओव्हन 2004 मध्ये मी घेतलेला आहे.
अच्छा तर या ओव्हनची लाईफ नॉर्मली 10 वर्षे असते. हा तर 2004 ते 2026 22 वर्ष झाले हा ओव्हन अगदी सुस्थितीत आहे. क्या की बात असा आहे. ओव्हन कधीच कोणी वापरला नाही. ओव्हन नंबर 1 ओव्हन नंबर 1 काय म्हणतात त्याला? रोटरी रॅक ओव्हन. रोटरी कारण रॅक. रोटरी म्हणजे हा गोल फिरत असतो आणि रॅक सिस्टम पद्धतीने चालतो. अच्छा त्याच्यात सगळे रॅक टाकले जातात बेकिंगसाठी. म्हणजे मगापासून काय पॅक होत आहेत त्या सगळ्या इथं बेकिंग मध्ये येतात. आणि मग इथे काय होतं म्हणजे काय प्रोसेस होते? इथं बेकिंगची प्रोसेस होते. तुम्ही हा. बघाल आत क्रीम रोल आहेत आता. ओके. तर तुम्ही जवळनं जर का बघितलं तर लक्षात येईल की क्रीम रोल बेक होता त्यात. स्वतः किती टोटल ओव्हन आहेत आपल्याकडे? ऑलरेडी आता 1 2 हे 4 मोठे ओव्हन आणि 2 छोटे ओव्हन ओके. असे ऑलमोस्ट 6 ओव्हन आहेत. पर ओव्हनची कॅपॅसिटी रोजची 1 ते 1.5 टन बनवण्याची क्षमता आहे. 1 ते 1.5 टन. हे आमचं सगळं पॅकिंग सेक्शन आहे. आम्ही आपण जे क्रीम रोल सिंगल पीस पॅकिंग बघतो, हा 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 ही सिंगल पीस पॅकिंगची आयडिया सगळ्यात आधी आम्ही बेकलाइट फूड हे जे प्रणेते आहोत. हा. अख्ख्या भारतात फर्स्ट टाइम सिंगल पीस पॅकिंग क्रीम रोल देणारे आम्ही आहोत. वाव. ही स्पेशली मशीन आम्ही 2010 मध्ये घेतली. हा. ही पहिल्यांदा मशीन आमच्यासाठीच तयार केली गेली. काय म्हणता तुम्ही सांगितलं म्हणून कस्टम मेड? येस, कस्टम मेड बनवली गेली. आता ती फार कॉमन झाली आहे. तर मला विचारायचं तुम्हाला की हे क्रीम रोल बनवायचं तुमच्या डोक्यात कसं काय आलं? म्हणजे काय होतं की ज्याच्यामुळे क्रीम रोल मध्ये उतरलात? हा, क्रीम रोल आपल्या लहानपणाच्या आठवणीत. हो. लहानपणी मी पण क्रीम रोल खायचो. हा. असं नाही की जगात पहिल्यांदा क्रीम रोल आम्ही बनवला. बरोबर. कधी तो क्रीम रोल बनवला गेला, हा. आम्ही तो खायचो. बरोबर. पण मी जेव्हा खायचो तेव्हा लक्षात यायचं की क्रीम रोल फार चिवट आहे खायला. हा. त्याच्यातला क्रीम चांगला नाहीये. बरोबर. आणि मी फार फूडी आहे. स्पेशली ब्रेड, खारी, टोस्ट याचा फार चाहत आहे स्वतः आधीपासून. हा. मला लक्षात आलं की याच्यात फार चांगल्या पद्धतीनं प्रॉडक्ट तयार नाही होत अजून. बरोबर. आपण याच्यात काहीतरी आपण चांगलं करूया. बरोबर. त्यातून ही सुरुवात झाली. क्रीम रोल हा. हा नॉर्मली निम्न वर्गातला ग्राहक वर्ग खायचा. बरोबर. तर याला मी एक चांगल्या वर्गापर्यंत कसं पोहोचू शकतो, स्टँडर्डाइज कसं करू शकता? स्टँडर्डाइज कसं करू शकतो आणि जेणेकरून हा. सर्व लोक त्याचा आनंद घेऊ शकतात. तर क्रीम रोलला प्रत्येक चहा टपरीपर्यंत सुद्धा पोहोचवण्यात आमच्या कंपनीचा फार मोठा योगदान आहे. हो. तर हा ट्रेंड बेकरी प्रॉडक्ट नॉर्मली कधी कोणी गिफ्ट करायचं नाही. बरोबर. वी आर द फर्स्ट की हू से यू कॅन गिफ्ट युअर लव्ड वन्स आवर प्रॉडक्ट. म्हणून तुमचा जो तुम्ही कॅफे पण काढलाय तो तुम्ही मुद्दामून खेड शिवापूरला खेड काढलाय शिवापूरला काढला. की लोक मॅक्झिमम ट्रॅव्हलर आहेत तिकडे येऊन आले, ट्रॅव्हलर घेऊन जातात. घेतील आणि मग घेऊन टाकतील. आम्ही अशा पद्धतीने बघा असा क्रीम रोल व्यवस्थित पॅक झालेला आहे आणि तो ग्राहकांच्या सेवेत जाण्यासाठी रुजू होण्यासाठी रेडी आहे. हो. अभिमान एवढा वाटतोय की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यात ही गोष्ट घडते. मला बरेच लोक विचारतात, लोक कॉपी करतात, तुम्हाला खराब नाही वाटत का? म्हटलं नाही, नॉर्मली लोक लीडरला फॉलो करतात. So we are leader. क्या बात आहे. गरमागरम फ्रेश क्रीम क्रीम रोल, रोल जस्ट आत्ता बेक झालाय. ओव्हन फ्रेश क्रीम रोल. क्रीम बघ. ही मजाच वेगळी आहे. हा गरम खाण्याची मजाच वेगळी आहे. हा जर का गरम क्रीम रोल खाल्ला तुम्ही, आत्मीय स्वर्गीय सुख भेटेल तुम्हाला. याच्यासारखी मजाच नाही क्रीम रोल खाण्याची. हे पण क्रीम पण आतमध्ये यार. आणि हे फ्रेश व्हिप क्रीम आत्ता टाकलायच्या आतमध्ये. हे कुठं क्रीम Yes. असतं आपलं? आणि आपलं क्रीम कसं बनतं? हे क्रीम नॉर्मली व्हेजिटेबल फॅट आणि साखरेतून ओके, कसं बनतं? हे normal आणि cream कमी आहे. गोड आहे. कमी गोड आहे. हे जे खारी आहे ना, खारी त्याची चवच भारी आहे. स्वतः मालक खातात हे कळलं पाहिजे. अच्छा अच्छा. मग काय ते असतं ना साऊथ इंडियन मध्ये मालक इथे जेवतात, तो मला फील आहे. मला हे आवडतं काय ना की प्रत्येक गोष्ट अशी नाहीये की खात नाहीयेत. प्रत्येक गोष्ट खातात, प्रत्येक गोष्ट टेस्ट बघतात, काय चुकीचं आहे काय वाईट आहे. मी सगळीकडे बघितलं, कॅफेमध्ये पण बघितलं, इथे पण बघितलं. आमचं ब्रीद वाक्य एकच आहे. आमची जी कोर व्हॅल्यू आहे हा. ती एकच आहे, जो खाएंगे वही खिलाएंगे. अजून ट्रस्ट काय हवा? तिचं तोंड बंद झालं एवढं खाते ती. आता तुम्ही इतक्या आयुष्यामध्ये भरपूर वर्ष हा वाला क्रीम रोल खाल्ला असणार. या कॅफेमध्ये आला तर एक बेटर मध्ये काय दादा की तुम्हाला इथे फ्रेश क्रीम मध्ये ब्लूबेरी मिळतं आणि स्ट्रॉबेरी मिळतं. पण ते गरम कशामुळे लागते? ते करतात ओव्हन मध्ये इथंच. हो. म्हणजे जर तुम्हाला गरम गरम खायचं असेल तुम्हाला कॅफेमध्ये यावं लागेल. थंड पार्सल कुठेही मिळतं. अच्छा. आणि हे तुम्हाला मिळेल पार्सल, हे तुम्हाला इथेच मिळायला लागणार आहे. भरपूर सारे जे क्रीम रोल असतात ना ते खडखड 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 वाजतात, कडक झालेले असतात. हे फ्रेश आहे, एकदम कमी गोड. काय आफ्टर टेस्ट आहे यार. क्रीमची द्या. जास्त पण नाहीये. हा तेच मुबलक क्रीम आहे, एकदम मुबलक. ओसाडून खात आहे क्रीम. एक क्रीम पण फ्रेश क्रीम आहे एकदम, पडत नाही बघ. त्या क्रीमची पण मजा आहे स्वतःची. सगळी मग चहात बुडवतो दादा. खारी ही चहात बुडते, मस्त सोप होते. चहा बिलकुल पण चहामध्ये मिक्स होत नाही, त्यामुळे बाईट केल्यानंतर सुद्धा क्रीम पडली नाही. ह्यात हे लोक लेजंड आहेत. हा तर इथे त्यांनी फ्रेश भरला असला, मग कसला भरलाय तो. त्याचा सुगंध किती येतोय त्याचा.
हे बाप आहे काय फ्लेवर आहे. जबरदस्त आहे जबरदस्त. तुम्हाला कॅफेला यावं लागेल हे हा, खायला. हे खायला. परत रिमाइंड करतो की हे तुम्हाला खायला कॅफेलाच यावं लागेल. कॅफेलाच. खेड शिवापूरला. ब्लूबेरीचा फ्लेवर पण आहे. ब्लूबेरीचा फ्लेवर पण. आता आपण खाऊया स्ट्रॉबेरी दादा. दोन्ही फ्लेवर वेगळे. पूर्ण. स्ट्रॉबेरी पण चांगला लागतोय. हे आयटम बाप आहे यार. मला स्ट्रॉबेरी पेक्षा हा आवडला. ब्लूबेरी ना. ब्लूबेरी. हो स्ट्रॉबेरी बिलकुल पण गोड नाहीये आणि स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे पण ब्लूबेरीचा फ्लेवर मस्त स्ट्रॉंग होता. स्ट्रॉंग फ्लेवर आहे एकदम. पहिली चहा निघते मग आपण ते क्रंची खातो हो. आणि मग क्रीम निघतं. त्यामुळे शेवटची चव स्ट्रॉबेरीची माझ्या तोंडात चहा पिऊन पण. आपण बऱ्याच वेळा बेकरीमध्ये पाहतो की खारीचं पीठ पायाने मळलं जातं किंवा अनहायजेनिक पद्धतीने मळलं जातं. बरोबर. तुम्ही इथं बघाल की वन ऑफ द लेटेस्ट मिक्सर ह्याच्यामध्ये मिक्सिंग केलं जातं. कुठलंही ह्याच्यात हाताने मळण्याची प्रक्रिया नाही. तर हे पीठ मळतंय प्रॉपर. हे प्रॉपर पीठ मळलं जाते. याला स्पायरल मिक्सर म्हणतात. अच्छा त्याच्यापासून पुढं प्रोसेस चालू म्हणजे हा मेन माल आहे. मेन माल इथं आहे. मिक्सिंगचा माल इकडे आहे. तुम्ही जर का बघितलं ही खारी आणि किरमूलचा आटा लाटण्याची मशीन आहे. हा ही भारतातली पहिली बनवलेली मशीन आहे. बनवलेली म्हणजे मी स्वतः ही मशीन बनवलेली. तुम्ही येस. ही आपल्या फॅक्टरीत स्वतः तयार झालेली मशीन आहे. फॅक्टरी मध्ये क्रिएट केलेली मशीन आहे. येस. Oh my God. आम्ही फक्त खारी किरमूल बनवत नाही, मशीन पण बनवतो आमच्याकडे. जे तुमचं काय म्हणतात ना पॅशन जे आहे हा. ना की एका गोष्टीला अजून कसं डेव्हलप करणार हा. अजून कसं हे करणार हे तुमच्यात सुपर्ब आहे. कारण आमचं कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ही आमची कोर व्हॅल्यू आहे. हे जर का मशीन नसतं तर मला 100 बेलन लागले असते मोठे मोठे. 100 बेलन. हां पण आता 100 बेलन जाऊन 0 बेलनवरती आम्ही आलोय. आणि जर का मी बघितली ती आधुनिक पद्धतीने हे लाटलं जाते. म्हणजे ही आता मशीन ब्लू प्रिंट बनली आहे. Blueprint बनलेली आहे. मी 2010 मध्ये जर्मनीमध्ये गेलो. हा. तिकडे अशा पद्धतीच्या काही मशीन बघितल्या. हा पण त्याची कॉस्ट ऐकूनच आपल्याला लक्षात आलं की आपण ते काही विकत घेऊ नाही शकत. बरोबर. पण भारत नेहमी क्रिएटिव्ह राहिलेला आहे, आणि जुगाडू राहिलेला आहे. जे बाहेरचे देश आपल्याला देऊ शकत नाही ते आपण देऊ शकतो. हो. तर या भावनेतून मी इंडियन मशीन ही आपली पहिली बनवली. हा. आता एक खारीचं रेडी शीट आलं जे आधी आम्ही बेलननी लाटायचो. हा. ते मशीनवरती छान पद्धतीने लाटून आलं तुम्ही बघताय. हो. ते आता पुढच्या प्रोसेसला जाण्यासाठी रेडी आहे. आम्हाला ही तुम्हाला मशीन अशी साधी सुधी दिसते हा. पण हे जवळजवळ 10-15 लोकांचं काम एकटी मशीन करते. ओ ते वाव. आपण पाहूया आता. हे बेकिंग टू पॅनिंग इथपर्यंत सगळी चांगली चालते. आधी आम्ही प्रत्येक पीस हाताने उचलून लावायचो. हा. आता बेकिंग टू पॅनिंग आणि वॉटर स्प्रेइंग इथपर्यंत सगळी प्रोसेस अगदी स्ट्रीमलाईन केलेली आहे. आणि या सगळ्या मशीन आपल्या पुण्यात तयार झाल्या. काय हा म्हणता. विशेष. अरे हे सर्वात अभिमानास्पद गोष्ट आहे. येस. आपण सर्वजण जी ट्विस्ट खारी खातो ना पेयाची खारी हा. पुण्यात फार प्रसिद्ध आहे. पुणे पेयाची खारी बरोबर. ही स्पेशली अशी तयार केली जाते. आणि ह्याला मशीन याला याला handmade अजून करायला लागतं. याला हँडमेड प्रिसाईज आहे ना आता जास्त पिळली की अजून तो जास्त बेस्ट. पिळलं. तुम्ही फॅक्टरी म्हणताय पण ती बेकरी आहे आणि याच्यामध्ये एवढी हीट असते हो. पण गरम नाही होते. कशामुळे. याचं कारण की आम्ही रूम टेम्परेचर फार चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. हा. पूर्ण हवा सर्क्युलेशन करून थंड हवा सर्क्युलेट केले हे जाते. सगळं तुम्हाला हे जे दिसतील आत ओके. त्याच्यानी थंड हवा आत सर्क्युलेट केली जाते आणि काम करताना त्याच्यामुळे घाम येत नाही. आतल्या बरोबर. लोकांना प्रसन्न वाटतं. बरोबर. फ्रेश हवा सर्क्युलेट होते. बरोबर. त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल पण चांगली मेंटेन राहते. आणि कुठे पण कोल्डर की फिलिंग नाही येते. नाहीये. हे खारी खायला घेतली की सेकंदात संपते पण ती बनायला किती वेळ लागतो बघा. ओ माय ही गॉड. बेक खारी खाऊन बघा. गरमा गरम खारी आहे. गरमा गरम बेकरीची खारी. आयुष्यात फर्स्ट टाइम गरमागरम खारी खाणार आहे मी. त्या खारीचा प्रत्येक पाकळी वेगळी होते बघ. मग अशी बघताना आपल्याला एकच दिसते ती पण हो. थोडे मध्ये एकदम गरम आहे. आणि मग तुम्ही आता ही बघाल ही खारी अजून एक बघा ही. त्याला खारी हा. बनताना तुम्ही बघितलं येस. आणि त्याच्यानं नाव पडलंय कंपनीचं. हा हा. हा ही काय स्टोरी आहे. खारी बनताना बघितलं का तुम्ही जरा बघितलं ही खारी अशी हलकी फुलकी तुम्ही सुद्धा आता हातात घेतली. हा सो इट इज बेक लाईटली. बरोबर. म्हणून त्यावरनं बेक लाईट असं कंपनीचं नाव मी केलं. त्या brandला. प्रोसेसलाच नाव ठेवलंय. प्रोसेसला नाव ठेवलं बेक लाईटली फॉर यू. ही बेक केलेली खारी अशा प्रकारे इकडे येते आणि ती थंड केली जाते. नॅचरल कुलिंग. नॅचरल कुलिंग याच्यामध्ये नॅचरल काय. कुलिंग याच्यात आम्ही कुठली प्रोसेस वापरत नाही बाकी. ओके. ती एकदा कुलिंग झाली तिकडं मग पॅकिंगला येतं. तुम्ही जर का भेटाल तर इकडं मेल फिमेल दोन्ही महिला पुरुष वर्ग सगळा आहे पॅकिंगला. हो. तर महिलांना आम्ही शक्यतो त्यांच्या हिशोबाने लाईट कामं देतो. म्हणजे नाजूक काम करण्यामध्ये नाजूक काम करण्यात एक्सपर्ट असते. खाली तुटत पण नाही त्यांच्या हातातून. आणि त्या प्रेमाने करतात. प्रेमाने कुशाने करतात. नाही. Yes. राग काढणार नाही कुठला. कुठलाही राग काढत नाही. आम्ही आता इथं खारीमध्ये असे डिवायडर लावतो. हा त्याच्यामुळे तुम्हाला एखादा मिठाईचा बॉक्स खोलल्यावरती कसा फील येतो feel येतो. तसा तुम्हाला फील येईल. बरोबर. दिस इज द वे ऑफ पॅकिंग खारी. नाईस. त्यामुळे ही आपली टोस्ट मेकिंग मशीन आहे. ओके. मी पहिल्यांदा 2011 मध्ये स्वीडनवरनं विकत घेतली. ही भारतातली पहिली मशीन आहे आणि माझ्या हिशोबाने अजूनपर्यंत कोणीही या ब्रँडची स्वीडनवरनं मशीन घेतलेली नाही. दिस इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड.
सगळ्यात आधी या हॉपरमध्ये मटेरियल टाकलं जातं, हा याच्यातून एक ठराविक ग्रॅमचं एक गोळा निघतो, जो आटाचा गोळा टोस्टचा. अच्छा याला म्हणतात डिवायडिंग प्रोसेस. ओके म्हणजे आपण हाताने पीठ मळल्यावरती जे हाताने तोडतो तोडतो. ते मशीननी होतं. घरी पोळ्या बनवताना गोल गोल करतो, लागतं, हा. तर ही गोलाई या मशीन मध्ये होते. ओ ही अख्खी ते अख्खी ओ, गोलाई या pyramid type मशीन मध्ये मध्ये करते. या गोलाईमुळे काय होतं, टोस्टचा शेप चांगला येतो, त्याचं टेक्स्चर चांगलं येतं, आणि इव्हन येतो सगळीकडे सेम सगळीकडे इव्हन येतो. या डिवायडिंग राऊंडिंग नंतर इथं मोल्डिंग केलं जातं. अच्छा तर ही मोल्डिंगची प्रोसेस आहे. पोळी एखादी गुंडाळतो त्याप्रमाणे इथेही गुंडाळली अच्छा. जाते पोळी. गुंडाळून इकडे लोप येतो आणि लोप या ट्रे मध्ये जातो. स्वतः इकडनं कुठे जाणार आहे सगळ्या गोष्टी? या इकडनं सगळ्या पुढच्या प्रोसेसला जातील, ते बेकिंग आणि प्रूफिंगच्या प्रोसेसला. Okay. ही 2011 मध्ये आम्ही पॅकिंगची पद्धत चालू केली अशा प्रकारे मशीनमध्ये, बॉक्स पॅकिंग मध्ये. हो आणि बॉक्स पॅकिंग मध्ये फ्लोर रॅप पद्धतीने खारी ब्रँडिंग करून भारतात आणणारे आम्ही पहिले आहोत ॲज अ बेकलेट फूड प्रोसेसिंग. आद्य ठिकाणी मला आलो आद्य ठिकाणी. तर तुम्ही बघा की ही अशा प्रकारे पॅकिंग केली जाते. हो आता ही अशी खारी पॅकिंग पण गरमागरम आहे. पॅकिंग पण गरमागरम आहे. तर अशी खारी हा. ग्राहकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी रेडी आहे. आणि आता ही रिटेल आहे आता ही रिटेलसाठी जाणार. की मी असं ऐकलंय की तुमच्या वडिलांनी तुम्हाला कधीच बेकरीमध्ये खाऊ दिलं नाही. डेफिनेटली आमच्या आजोबांनी स्पेशल. आजोबांनी हा. ते काय कारण होतं? आमचे आजोबा म्हणायचे की बाबा बेकरी का प्रोडक्ट नाही खाणे का, तिथं हायजीन मेंटेन नाही केलं जायचं. आणि आम्ही थोडेसे सदन घरातले, मारवाडी फॅमिलीले, धर्मदायवाले फॅमिली, हा त्याच्यामुळे आमच्या घरात हा प्रकारच कधी चालायचा, अलाउडच नव्हता. अलाउडच नव्हता. फॅमिलीमध्ये बेकरी अलाउड नाहीये Allowed खायला. नाही. पण माणसाला खायला खूप आवडतंय. माणसाला तर खायला काय खूप केलं, स्वतःची कंपनी काढली. हा. खाणार तर स्वतःच्या कंपनीत खाणार, बाहेरचं खाणार नाही. बाहेरचं खाणार. मला आमचे आजोबा आम्हाला कधी हे प्रॉडक्ट खाऊन द्यायचे नाही. हा तर त्याचं कारण मी लक्षात घेतलं की आपण शुद्ध शाकाहारी आहोत, बरोबर आमच्या घरात असं काही चालत नाही. बरोबर तर या पद्धतीने विचार केला की आपणच का हे प्रॉडक्ट आपल्या लोकांना देऊ नये. बरोबर. यातून या बेकरीचा जन्म झाला खऱ्या अर्थाने ही आयडिया. यांच्या इच्छेमुळे सगळ्यांना खायला मिळतंय. येस, ही खरी खारी दिस इज गिल्ट फ्री खारी. फ्री खारी मस्त. येस. ऑल ऑफ अस ॲट होम वी आर व्हेरी क्रिटिकल अबाउट चहा. चहा जर चांगला नाही मिळाला दिवस चांगला जात नाही. हे खरा पुणेकर असं ना, खरा पुणेकर हे त्याचे शब्द आहेत. म्हणजे मला हे कळत नाही, दादा पुणेकरांना ना चहाबद्दल खूपच सेन्सिटिव्ह येतात लोक. वी आर व्हेरी ऑब्सेस्ड अबाउट चहा. वी आर व्हेरी सिन्सिअर अबाउट चहा. वी आर व्हेरी सिरियस अबाउट चहा. त्यामुळे भाई हा चहा एकदा पिऊन तर पहा असं म्हणण्यात मी येतोय. या चहाला माझ्याकडे मिळतो ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तर तुम्ही खाली अख्खी टाकता की खाली तोडून टाकता? नाही, पूर्ण कप जरी बसत नसला तरी जबरदस्ती त्याला टाकायची. ते ती मजा आहे खारी खाण्याची. दोन हाताने नाही खायची, एका हाताने खायचं चहा खारी. तर मी त्याला असं तोडतो आणि मग खातो. कमेंट करून सांगा कोण कोण लोक आहेत जी माझ्यासारखी खारी तोडून अशी खातात, आणि कोण कोण लोक डायरेक्ट घुसवतात. हलकी आहे ना खारी एकदम. खारीमध्ये ते काय काय जे हे असं ना, हा पार्ट म्हणा किंवा हा पार्ट म्हणा, हा कडक होतो. हा बिलकुल कडक नाही आहे. सांड काय होत नाही खारी हो खात. एकही खारी फक्त माझी दाढी थोडीशी पडली तेवढीच, पण बाकी खारी कुठे पडत पण नाही आहे. मंगेश दादाजी आणि माझी स्टाईल करणारे खारी खायची. काय शिव्या घालू नका. चहा तर काय सांडणारच आहे. जागा हायजिनिक आहे, माणूस नाही आहे. हा, नाही. आणि अशी कोण लोक जी असं करून खातात ते पण कमेंट करून सांगा. आता जरी मंगेश तोंड वाकडं करत असलं तरी मंगेश असंच खातो. हा, असंच खातो मला दाखव माहिती. चेहरा, दाखव चेहरा. हा, मंगेश पण असंच खातो, मला गॅरंटी. खारीचा लगदा. तिरामिसू वाटत. गाव साईडच्या लोकांना एवढा 2-2-3-3 कप चहा का लागतो, हे असे धंदे करत बसतात. आता दुसरी गोष्ट, यांचा जो टोस्ट पण आहे ना, तू बघशील तर ह्याचं टेक्स्चर, हा टोस्ट पण ब्राऊन ब्रेडचा बनलाय. हा, दिसतोयच. त्याच्यामध्ये तुला तुझं हे बघ, तुला खरखरीत टेक्स्चर फील होतं बरं याचं एकदम, कारण त्याला फायबर आहे प्रॉपर आहे टोस्टला पण. हे कसं वाटलं, टोस्ट वाटला मस्त. टोस्ट टेस्टच भारी, एकदम एकदम भारी त्या ब्राऊन ब्रेडच्या टोस्टची ना. पण मी आधी खारी खाल्ला म्हणून मला खारी असता भारी वाटला. हा. खारी आणि ह्या कॉम्बोला माझ्याकडे मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. नुसत्या टोस्टला माझ्याकडे मिळतोय ऍक्च्युली ऑफिशियल सिल्वर थम्सअप आहे ह्याला पण. खरंच चांगला आहे. त्याला ही कुठला पार्ट आहे हा बेकरीचा?
हा केक आणि कुकीज बनवण्याचं सेक्शन आहे. त्याच्यात हे अशा प्रकारे केक भरले जातात. केक फिलिंगची मशीन आहे, ही स्पेनवरून आणलेली मी. याचा कुठले केक बनतायत? एका तासाला 4000 पीस तयार केले जातात. एका तासाला 4000 पीस बनवतात ही मशीन. हे आपण याला फिंगर केक नावाने ओळखले जातात आता मार्केटमध्ये. हो, हे फुल्ली मिल्क मावा केक आहे. हा जे गोल गोल येतात ना ते. येस. मग हे सगळे ट्रे बी पण तुम्हीच मॅन्युफॅक्चर करून घेतले? हे ट्रे सगळे आम्ही बनवून घेतले. कस्टम हे मेड? कस्टम मेड आहे. दादा मैं सुना आप यहाँ से स्टार्टिंग से काम कर रहे हो. हाँ कितना साल हो गया आपको भी? 99 से हैं. 99 से. हे पण मंदिरात होते? हो. अरे तो अभी आपको कैसा लग रहा है कि इतना सब बड़ा हो गया था? बहुत अच्छा. अभी इससे भी अच्छा लगने वाला है थोड़ा दिन के बाद. अरे कळलं का, इससे भी अच्छा लगने वाला है. क्योंकि अभी नया फॅक्ट्री बन रहा है नवीन फॅक्टरी बनते आहे. आधुनिक पद्धतीने. अरे वा वा वा. तर दादा हे काय एवढं ट्रेनचा डब्बा वाटतोय मला. हा, हे याला प्रूफिंग चेंबर म्हटलं जातं. हा फर्मेंटेशन साठी जे ऍटमॉस्फिअर पाहिजे, हा. ह्युमिडिटी आणि टेम्परेचर, हे या चेंबर मध्ये मेंटेन केलं जातं. मग तुम्ही या चेंबर मध्ये गेलात तर तुम्ही असं वाटलं की मुंबईत गेलात. मुंबईत एवढी ह्युमिडिटी आहे. यू विल नॉट मिस मुंबई. Feels like home. मंगेश मी डायरेक्ट राहिलो सांगतो. तो. मंगेश खातोय केक खातोय. खा झाला कसला खात असेल. झाला. आपण जे मस्का बनपाव किंवा बनपाव जे म्हणतो हा. ते अशा पद्धतीने इकडे पॅकिंग केले जातात. हायजीन मला प्रत्येक ठिकाणी दिसतं. इव्हन मी मगासपासून बघतोय की थोडा 5-5 मिनिटांनी फ्लोर क्लीन केलं जाते. 5-5 मिनिटांनी. म्हणजे खरंच असं पण म्हणतात ना की जर तुम्ही ऍक्च्युअल पाव कसा बनतो आपल्या छोट्या छोट्या बेकरीमध्ये, आपण पाव खाणं सोडून देऊ. पाव खाणारच नाही तुम्ही, पण इथं आल्यावरती नक्की तुम्ही आमचा बनपाव खाल. येस. ते स्वीट अँड सॉल्टी कुकीज बघा हे. आणि गरम इट इज सेलिंग लाईक अ हॉट केक. तर हे हॉट केकचा एक्सपिरियन्स घ्या. आयुष्यात गरमागरम नानकटाई बिस्किट खाल्लेच नाहीत मी कधी. रिसेंटली काजू आणि टुटी फ्रुटी वा. असं एक कॉम्बिनेशन आहे. Yes. चालेल आता मस्त गरम असल्यामुळे. येस, गरम असल्यामुळे. थंडलवी काढा कोणार. हो. काय चव याची. याला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप देऊन टाकलेला आहे मी. अमेझिंग. ताई एकदा नाव सांग आपलं. हॅलो, आय एम वेदिका मालपाणी. वेलकम टू द बेकलाईट फॅक्टरी. आपल्या भाषेत बोलायचं तर मालकीणबाई बसल्या आपल्या बाजूला आणि या यंग एंटरप्रेनर आपल्या समोर आहे. त्यामुळे बरं वाटतं की न्यू जनरेशन आता उतरते बिझनेस मध्ये. येस, तुझं कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी पहिली थँक्यू गोष्ट. सो मच. थँक्यू. मला असं तर वाटतं की हे जागा बघून तर दिसतं की फुल यंग मला फील आहे. येस. तर ही तुझी कॉन्सेप्ट आहे? येस, डिझायनिंगमध्ये बऱ्यापैकी मी आणि माझा भाऊ सुद्धा, आम्ही दोघं इन्व्हॉल्ड होतो की कसं कुठे काय हवंय. बिकॉज जे प्रोडक्ट्स आहेत क्रीम रोल वगैरे ते फक्त जुन्या लोकांना माहिती आहेत. बरोबर. बट आपण नवीन लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो. सो बरोबर. तसं इंटिरियर पण त्याचं फील केलं थोडंसं युरोपियन स्टाईल, हा. की यंगस्टर्सना पण इथे यावंसं वाटलं पाहिजे. बरोबर. पण मग कॅफे मध्ये कसे काय उतरलात तुम्ही? खूप वर्षांपूर्वी आई अशी म्हणलेली की यार आपण इतके छान प्रोडक्ट्स बनवतो आणि आम्हाला सवय आहे की गरम गरम खारी खायची, आपण हे लोकांना का नाही देऊ शकत आणि द्यायचं का. आणि मग बाबांना तर हे नेहमीपासून करायचं हा. होतं. त्याचं आत्ता कुठे ह्या प्रकाराने घेतलाय. शेप घेतलाय, रूप घेतलंय. आणि इतक्या वेळ आपण मालपाणीला ओळखतो फक्त क्रीम रोलसाठीच, पण आज आम्ही खाणार आहोत पावभाजी, ब्रेड उपमा, कोल्ड स्लॉ सँडविच, संकेत दादाचं फेवरेट चहा आणि खारी. तर दादा मी याच्याशी बोलवतो ना, तर मला कळलं की ह्यांच्याकडे जे पण पाव इथे आहेत ते सगळे ब्राऊन ब्रेड आहेत. आणि ह्या ब्राऊन ब्रेड मध्ये पण तुम्ही बघाल ना, नुसता रंग मारलेला ब्राऊन ब्रेड नाहीये, ऍक्च्युअल ब्राऊन ब्रेड आहे. तुमचे प्रत्येक मेन्यू मध्ये ब्राऊन ब्रेड हे मेन्शन केलेलं आहे. हो, तर हे ब्राऊन ब्रेडचं प्रेम काय आहे? पण ब्राऊन ब्रेड म्हणजे काय, रंग टाकलेले ब्रेड ब्राऊन ब्रेड असतात ना. एक्झॅक्टली. सो दिस इज वॉट माझे फ्रेंड्स पण हेच म्हणायचे की अरे ब्राऊन ब्रेड मध्ये तो कलर हे आहे. आमच्या ब्राऊन ब्रेडमध्ये आम्ही कलर अजिबात वापरत नाही. नावासाठी ब्राऊन नाही येते. द कलर कम्स फ्रॉम द इंग्रेडियंट्स इटसेल्फ, जे काही नॅचरल इंग्रेडियंट्स आहेत. व्हाईट ब्रेड ऑफकोर्स इज प्युअर मैदा, पण दॅट मैदा इज देअर बिकॉज म्हणजे ब्रेड तो ग्लुटेन जो प्रकार असतो तो पण बिल्ड व्हायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी असतात. फायबर कॉन्टेंट जे आहे ते नुसतं फायबर आम्ही त्याच्यात टाकलं. इवन इफ यू सी आर ब्राऊन ब्रेड, त्याच्यात तुम्हाला फायबरचे दाणे दिसून येतात. ओके. सो दॅट इज हाऊ इट बिकम्स इझी ऑन द गट. ओके. जे बोलते ना घरातल्या बर्थडेची पावभाजी जी असते, जी हेल्दी पण असते आणि सगळ्यांना माहिती आहे की लहान लहान बरोबर खाणार आहेत, तर ती चांगली पण असली पाहिजे. जे आता मिळत नाही कुठे ऍक्च्युली. कारण आता सगळे बाहेरूनच मागवतात ना आयतं. खरं झालं, बरोबर बोललात तुम्ही. पावभाजी बघितली तर वाटतं की हे अनहेल्दी आहे, कारण बटर गळत असतं, रंग दिसतो लाल लाल तुम्हाला. यामध्ये कुठेच काहीच नाही आहे. हाताला पण कुठे लागलं नाही. आता बघा, हाताला पण कुठे तेल नाही माझ्या. मला तर खूप आवडली पावभाजी. सर्वात धमाल मध्ये काय दादा, हा पाव आहे. तुम्हाला वाटेल की मार्केट आले आहेत, हे आले आहेत, आम्ही काय पैसे घेऊन खोटं बोलतोय. हे असं तुमच्यावर कधीच करणार नाही.
कधीच. हा माझा तुम्हाला वाद आहे की काहीही हो, माझ्या ऑडियन्सला मी कधीच खोटं नाही बोलणार आहे. त्यामुळे मी खरं सांगतो, हा पाव आणि भाजी खूप चांगली आहे. किचन बघशील ना, ओपन किचन आहे, तुला सगळं दिसतं की आत काय चाललंय. मोस्ट हायजेनिक पावभाजी आहे, हे मी बोलू शकतो ऑन कॅमेरा. आपलं नाव सांगा. माझं नाव सर्वजित पवार आहे आणि मी एक्झिक्युटिव्ह शेफ ऑफ मालपानी बेकलाईट कंपनी. आणि या माणसाला बघूनच वाटतंय की भाई हा फुडी माणूस आहे माझ्यासारखा. कारण ते म्हणतात ना, नेव्हर ट्रस्ट अ थीम शेफ. हा बघा माणूस कसा आहे, एकदम मस्त आणि हसरा माणूस आहे, एक नंबर. आणि आता मी तुमच्या आता मगाशी ना पावभाजी खाल्ली. येस येस. आणि पावभाजी खाल्ल्या मला माझ्या लहानपणीची बर्थडे पार्टी आठवली. घरात माझी आई पावभाजी बनवायची. नक्की नक्की. त्याच्या मागे आमचे जे ओनर आहे सचिन मालपानी, हा. त्यांचा खूप मोठा हात आहे. हा. कारण त्यांना सगळ्या गोष्टी नॉस्टॅल्जिक आवडतात. जुन्या काळात आपण ज्या गोष्टी अनुभव केलेल्या हा. आहेत, जसे जुन्या काळचे वेफर्स, जुन्या काळचे पेस्ट्रीज, जुन्या काळामधले आपण जे केक्स खायचो, हा ते भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये आहे, पण ते भेटत नाही सध्या कुठे. बरोबर. आजकाल सगळं आर्टिफिशियल क्रीम्स आणि त्या सगळ्या आल्यापासून त्या गोष्टी वंचित राहिल्या आपल्या. बरोबर. त्यामुळे आपण त्या गोष्टी जेव्हा खातो तेव्हा जो क्लिक बसतो डोक्यात, अरे ही जुन्या काळातला आहे, आणि ते खाण्यासाठी आपण परत परत इथंच येतो. बरोबर. कारण इथल्याशिवाय दुसरीकडे ऑप्शनच नाही. मला मेन ना अख्खी एनर्जीच आवडली. म्हणजे मालकांची पण एनर्जी आवडली, मालकीणबाईची पण एनर्जी आवडली, आणि मेन हा माणूस पण जो इथे आहे तो एवढा हॅप्पी आहे काम करायला की असं म्हणतात, जर बनवणाऱ्याची एनर्जी चांगली असेल ना, ती जेवणात उतरते. आणि ते दिसतंय मला. येस, जिथं सगळे स्टाफ खुश तिथं कंपनी टॉपलाच असते. अरे कारण काय, कंपनी मॅटर्स. मला तर खूप वेगळी वाटली पावभाजी आणि आवडली मला, स्पेशली ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आणि माझ्याकडनं मी ह्याला देतोय ऑफिशियली सिल्वर थम्सअप. का? कारण मी मुंबईचा आहे आणि किती अनहायजेनिक असली तर ती पावभाजी आहे. अरे से मार्ग दिसतो, पण हा हो दाढी कमी बघते याची. दाढी आणि जाडी दोन्ही कमी आहे. काय गोड असतं. याचा बर्थडे आहे. काय नाव ठेवलंय, वृषांकला हॅपी बर्थडे सांगा. त्याचा बर्थडे आज. पण त्याच्या घरी पावभाजी आहे का विचार? आज घरी पावभाजी आहे का? दुसऱ्यांची मुलं बघायला बरं वाटतं. पावाच्या उपम्यामध्ये बाय द वे कढीपत्ता आहे, शेंगदाणे आहेत, शेव आणि कांदा बिंदा, आणि हे काय दादा आपलं डाळ आहे ती. आणि डाळ पण आहे. जेव्हा रात्री बर्थडे पार्टीला पावभाजी बनवली आहे आणि खूप सारे पाव ऑर्डर केले आणि एवढे पाव संपले नाही, तर मग सकाळी त्या पावाचे तुकडे करून त्याचा आम्हाला उपमा खायला घालायचे. मी कधी खाल्लं नाही, त्यामुळे मला थोडं ड्राय लागतंय. मी ते बनवतो. हा. ह्यांनी कुठला ब्रेड वापरलाय? ह्यांनी तो जो पावभाजी त्यांचा पाव वापरतो तोच वापरलाय. आपण जो वापरतो तो लादी पाव वापरतो. आणि लादी पावला वरती कवर असतं, खाली कवर असतं. त्याच्यामुळे त्याला जेव्हा तो फ्राय करता तर ते कडक होतं. यात तो क्रंचीनेस मिसिंग असल्यामुळे आपल्याला एकदम ते पिठू लागतं. त्यांनी क्रंची करायला काय टाकले? शेंगदाणे शेव. आणि मी तुझा मेन्यू बघितला आणि मी त्यात खात पण होतो, आणि मला कुठेतरी वाटलं की भाई हे सगळं खूपच घरगुती आहे. Yes. तर हा मेन्यू का सेट झाला तुझा अख्खा चक्का? जनरेशन लाईक आर्स नाही नेहमी उपमा मिसळ खावंसं वाटतं. हा. ट्रिपला चाललाय तुम्ही, वॉन्ट समथिंग फ्रेश, बरोबर. समथिंग न्यू. क्रेझी कॉन्सेप्ट सगळे लोक ट्राय करतात, बट वी डिड नॉट वॉन्ट पीपल टू ट्राय. वी वॉन्टेड देम टू कम हिअर अगेन अँड अगेन अँड अगेन. यू मेक देम फील लाइक यू आर एट होम, कि दिस इज माय कम्फर्ट फूड. तुम दुनिया घूम के आते हो, ईट खिचडी इन दी एंड. पहिल्यांदा एक्सपिरियन्स साठी ऑफिशियल थम्सअप दिन. मी पण नॉर्मल थम्सअप देतो, कारण चव खूप चांगली आहे. आणि मला चवीला खरंच द्यायचं डबल थम्सअप, कारण चव चांगली जातात. आता काय झालं, कोल्ड स्लॉ. आता हे कोल्ड स्लॉ जे असतं ना आयटम, हा असाच थंड ड्रायच असतो. हे काय करतात असं, काढायला गरम बिरम करायची गरज नाही. बरं, ब्रेड मध्ये डायरेक्ट. हा, याच्यात काय असतं, कॅबेज, टोमॅटो, सगळ्या या गोष्टी असतात. हे काय दिलं माहिती नाही मला याच्याबरोबर. नमकीन माझ्यासारखा एखादा आलेला असेल तर. वाव. जरा वाव आहे. जे मगाचपासून म्हणतो ना की ड्राय आहे ड्राय आहे ड्राय आहे, पूर्ण एका ह्याच्यात ते करून टाकलं, संपूर्ण टाकलं. बिकॉज आतमध्ये ते मेयो आणि जे सगळं त्याचं बनलंय. आता हा पाव एक नंबर लागतो, एक नंबर लागतो. आणि ज्या भाज्या पण आतमध्ये टवटवीत भाज्या आहेत. हा पाव बनलाय कोल्ड स्टोरसाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट आपला पॉईंट म्हणजे आजकाल तुम्ही बघत असताल की FSSAIच्या गाईडलाईन्स कोणी फॉलो करत नाही जास्त, आणि आजकाल सगळीकडे रेस्टॉरंटचे प्रॉब्लेम्स चालू आहे. पण इथं आम्ही 100% ऑल आर सर्टिफाईड शेफ, ऑल आर क्लीन अँड हायजेनिक. आपण फूड सेफ्टीची आणि फूड हायजेनिकची पहिले गॅरंटी देऊ शकतो 100%. आता आम्ही इथं स्वतःचे ब्रेड इथं स्वतः बेक करतो. हे तुमचं इट्स अ गॅस प्लस इलेक्ट्रिक ओव्हन. इथं आम्ही स्वतःचे ब्रेड बेक करतो, इथं प्रूव्ह करतो. इडली स्टीमर नाहीये, पण स्टीमर प्रूव्ह करतो. टेम्परेचर एकदम कमी, याच्यामध्ये ब्रेड फास्ट प्रूव्ह होतात. ओके. तुम्हाला आता ईस्टचा वास पण आला उघडला. येस येस. याला माझ्याकडे मिळतं ऑफिशियल सिल्वर थम्सअप.
छोले कुलचे छोले कुलचे, असे कुलचे कधी बघितलेले? बघितले होते, खाल्ले नव्हते. आणि हे बघा बटर, बघ बटर, म्हणजे जेवढं पावभाजीत बटर नव्हतं हा. ते सगळं याच्यात टाकलेलं आहे. पावभाजी जशी आपल्याला घरी मिळायची बर्थडेला, तशीच जर छोलेची भाजी तर असायचीच पावभाजी नसली तर, राईट? तीच भाजी आहे. हे बिलकुल पण पंजाबी रेस्टॉरंट मधली छोले भटुरे टाईप छोले नाहीये. आई आज आम्हाला घरात छोले भाजी बनव, हा. आणि मग आई जी बनवते ना, आणि मग म्हणतो आई ह्याला अजिबात हॉटेलची टेस्ट येत नाहीये, हा. कारण ती हॉटेलमध्ये बनलीच नाहीये. अशी ही जागा आहे अशी जागा आहे. लिटरली. ह्यांनी ना, मला वाटतं ह्यांच्या घरात जे बनतं आणि ह्यांना जे आवडतं तेच मेन्यू काढत दिसतंय. चांगली गोष्ट आहे. उलट त्यांच्या घरात जे बनतं ते आपल्याला खायला मिळते. हात द्या तुमच्या पुढे, थोडा हलका वगैरे. ठेवा तर कुलच्या हातावर. खूप म्हणजे खूप हलका आहे, ह्याला वजनच नाहीये. काय सॉफ्ट आहे बघ. आणि हे बघ याला काय रंग बघायचा. नुसता ब्रेड खाणार मी, नुसता ब्रेड खाणार. वरच्याचा फ्लेवर किती चांगला आहे, कसुरी मेथीचा. हो, म्हणजे कुलचा नाही आहे हा बिलकुल, पण हा ब्रेडच आहे. हा इंडियन ब्रेड आहे, आणि तो एरी बघ किती आहे, स्पॉन्जी बघ किती आहे, आणि हा असं खायला पण इझी आहे. इथे अजून एक गोष्ट चांगली आहे, बॉटल डे. इथे तुम्हाला मिनरल वॉटर किंवा ड्रिंकिंग वॉटर विकत घ्या हा. असा आग्रह करत नाही आहेत. समोर बॉटल ठेवलेले आहेत. थँक्स टू तुकाराम मुंडे साहेब. थँक्स टू तुकाराम मुंडे साहेब, हा. तुमच्यामुळे आज आम्हाला त्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटरपासून सुटका मिळाली आहे. आज आम्हाला स्वतःहून लोक प्रॉपर आरोचं वॉटर प्यायला, फ्रेश एकदम. आणि पण काचेच्या बाटलीत. त्यामुळे याला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. आता असे 2 गोष्टी आल्या आहेत ना, की ज्या तुम्हाला त्यांचा असा क्लेम आहे की फक्त इथेच मिळणार, कॅफेतच. कॅफेजमध्ये मिळणार. सो हे टमॅटो चीज बेसिल टोस्ट आहे, त्यामुळे ट्राय करूया. पहिली गोष्ट, मला टमॅटो कधीच आवडत नाहीत, पण आता बघूया कसे मला पण तसंच आहे. तर मला सगळ्यात मोठा टमॅटो स्लाइस दिला. टमॅटो आणि ब्रेड खूप भारी कॉम्बिनेशन लागते ना ते खाल्ल्यानंतर. हे युनिक कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. हो. हो, म्हणून तो टोमॅटो वाटत नाहीये. सो आमचा अंडर एजंट आत गेलेला, दाखवा अंडर एजंटला. अंडर कव्हर आणि हेअर कव्हर. त्यांनी ते टोमॅटो फ्राय केला तव्यावरती, त्याचा एक मसाला आहे तो टाकून दोन्ही साईडनी टॉस केला आणि मग तो ह्याच्यामध्ये ग्रिल केला. मग म्हणून तो वाटत नाही टोमॅटो सारखा आपल्याला. अशी 2 लोक बोलतात ज्यांना घंटा आवडत नाही टोमॅटो. टमॅटो मग काय तुम्ही बेसिल खाल्लं की नाही कधी? म्हणजे काय? बेसिल म्हणजे एका प्रकारची तुळस आहे, फॅन्सी तुळस. तुळस. त्यांची स्वतःची इन्व्हेंट केलेली रेसिपी देत, म्हणजे तुम्हाला कुठे मिळणार नाही. तो टोमॅटो, ओरिगॅनो आणि तुझं चीजमुळे आणि प्लस बेसिक हा. थोडासा व्हेज पिझ्झा असतो ना, म्हणजे पिझ्झाला ऑल्टरनेटिव्ह आहे. याला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल सिल्वर थम्सअप. ऑफिशियल सिल्वर थम्सअप. तुमच्याकडनं म्हण. हो. जसा मग असे बोललो, मी टोमॅटोचा बिलकुल फॅन नाही आहे. हा. मी घी पोळीचा हार्डकोर फॅन आहे. हार्डकोर. ओ, हे बघ तूप निघालं बाहेर. हे बघ, हे बघ. जरा खाऊन बघा. मी फक्त मसाला खाल्लाय. घी पोळी डोसा झक मारतो ह्याच्यासमोर. डोसा खाल्ला आपण की तो 1-2 सेकंदापर्यंतच क्रिस्पी राहतो. शेवटच्या बाईट पर्यंत क्रिस्पी आहे. आणि त्या पावाने तूप पकडून ठेवलंय. हे ज्या क्वालिटीची पोळी वापरतायत ना, ही बाप क्वालिटीची पोळी आहे. आय होप की शेवटपर्यंत हे त्याच कंपनीची पोळी वापरतील. पोळी ती मोहरी आहे बघा. असं आलं की आतापर्यंत माझ्या डोक्यात का नाही आलं की आपण असं घरी करून खाऊ शकतो. हे काय बनवलंय तू? किंवा तुझ्या अख्ख्या कॅफेमध्ये माझी सर्वात फेवरेट गोष्ट ही निघाली आहे. वाव, आय एम हॅपी बिकॉज इट इज माय फेवरेट टू. अरे, माझी एक विनंती आहे की ही प्लीज पोळी मेंटेन कर, डन कारण ही पोळी पाहिजे आम्हाला. डन. भैया इनोव्हेशनला माझ्याकडनं मिळतो ऑफिशियल गोल्डन थम्सअप. जसं तू इन्व्हॉल्व झालीस बिझनेसमध्ये, तसे लोकांना पण करायचं असतं. तर असे कुठले तुझ्या वडिलांकडनं तुला काही असे पॉइंट्स मिळाले आहेत Yes. की त्याची शिकवण आहे तुला? फर्स्ट इज पीपल, द वे ही डील्स विथ पीपल. आणि म्हणजे ही इज व्हेरी सिम्पथेटिक आणि एम्पथेटिक दॅट वे. कारण कुणी उगाचच काही चुकीचं नाही करणार. आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल लगेच जज करू नका. लगेच जज करू नका. अटेन्शन टू डिटेल. म्हणजे एव्हरी डे मॉर्निंग ही कन्झ्युम्स वन ऑफ द प्रोडक्ट्स, आणि एव्हरी डे त्यांचा रोज फीडबॅक असतो. खारी चांगली आहे, खारी कडक आहे, खारी नाही आहे. एव्हरी डे मालक इथे जेवतात, तसा वाला सीन आहे इकडे की स्वतः मालक इथे जेवतायत भाई. त्याशिवाय कुठलेच हॉटेल सक्सेस होऊ शकत नाही. जोपर्यंत मालकाला जी पाहिजे असेल ती टेस्ट आली आणि तीच जी सर्व करायची असेल ते मी करू शकलो तर माझं पण चांगलं आणि सगळ्यांसाठी पण चांगलं. अरे वा, की यांना घरात जे आवडतं ना
सगळ्यांनी कॅफेला आणलंय Yes. मग ह्यांचं म्हणणं की घरी येऊ नका इथून खा. तर आता त्यांनी मला दिलाय व्हेज कटलेट. मी मगापासून एवढं खातोय ना की त्यांना बोलबाय नको 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 पण तरी त्यांनी व्हेज कटलेट दिला मला. आणि मी हा रिव्ह्यू का करतोय कारण मी याचा ऑलरेडी एक बाईट घेतला आहे. हे आपलं रेग्युलर कटलेट नाही आहे, चिकन नगेटला झक मारेल. एक नंबर कटलेट आहे, खतरनाक क्रंची, खतरनाक. आणि हे त्याला ब्रेड क्रम्स लावलेत. आता याची मला प्राईस ठरायची आहे ही प्राईस किती असणार आहे. पण माझ्याकडनं या गोष्टीला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तर आम्ही खतरनाक खाल्लेलं आहे. तुम्ही बघितलं की गोष्टी बनतात कशा आहे, कोण बनवतात त्यांच्यावर आपण गप्पा मारल्या, त्यांचं विजन पण ऐकून घेतलं, त्यांची जर्नी बघून घेतली आहे. त्यामुळे एकंदरीत मला आय एम व्हेरी सॅटिस्फाईड की मी आजचा एपिसोड केला आहे. क्रीम रोल बद्दल जी माझी थिंकिंग होती ती कम्प्लिटली चेंज झालेली आहे. तुमची झाली का मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अशा फॅक्टरी व्हिजिट बिहाइंड द सीन की जे लेजंडरी गोष्टी आहेत त्या लेजंडरी गोष्टी लेजंड बनल्या कशा, त्याच्या मागची स्टोरी काय आणि त्या कशा बनतात हे जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट आम्ही कुठे जाऊ आणि कुठल्या पदार्थाची तुम्हाला बिहाइंड द सीन ते बनतं कसं हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा. आणि आजचा एपिसोड आवडला असेल तर ते पण कमेंट करून सांगा. चला बाय बाय.